नमस्कार, मी सारिका गागरे, तुमची पर्सनल फायनान्स एक्सपर्ट. आज परत एक खूप महत्वाचा टॉपिक घेऊन आली आहे. हा टॉपिक म्हणजे आपल्या नेहमी आजूबाजूला घरात वावरत असतो, ती म्हणजे आपली मुलं आणि मुलांच्या सोबत येतं ते चाइल्ड एज्युकेशन इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. खूप महत्वाचा मुद्दा आहे. एका सर्वेनुसार 44% पॅरेंट्सने सांगितलंय की लास्ट 3 वर्षांमध्ये त्यांची जी ट्युशन फी किंवा एक्स्ट्राचे काही कोर्सेस असतात त्याची सगळी फी मिळून जवळजवळ 80% त्यांचं स्पेंडिंग मुलांवर वाढलंय. तर मग राहिला प्रश्न, जर मुलांना एज्युकेशन लोन नको द्यायला, आपली रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे, मुलांसाठी लग्नाचं प्लॅनिंग करायचंय, सोनं पण वाढतंय, या सगळ्या गोष्टींचे प्रश्नांचा भडीमार तुमच्या डोक्यात चालू असेल, त्याला आपण 1 बाय 1 आपण सेग्रिगेट करणार आहोत आणि त्याच्यावर सोल्युशन देणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, कारण शेवटी मी तुम्हाला 2 असे सोल्युशन देणार आहे जिथून तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. एज्युकेशन इन्फ्लेशन किती आहे माहितीये का? तुम्हाला माहितीये की रोजच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांचा 4% आहे, पण एज्युकेशन इन्फ्लेशन म्हणजे ते सगळ्यात जास्त आहे. 10% तुमचं एज्युकेशन इन्फ्लेशन जातं. सो त्यासाठी तुम्हाला आता प्रिपेअर व्हायची गरज आहे. आता समजा इयरली तुमच्या मुलाचा तुम्ही विचार करताय की जो मेडिकलला टाकायचे, तर त्यांना समजा 10 लाख रुपये लागत असतील, तर पुढच्या 15 वर्षांमध्ये ती अमाऊंट जवळजवळ 1.25 CRच्या घरात जाणार आहे. आणि त्यासाठीच आपण आता प्लॅनिंग करणार आहोत आणि त्यासाठीचे जे कॅल्क्युलेशन आहेत ते आपण पुढच्या सेक्शनमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1.25 कोटींची अमाऊंट लागणार आहे मेडिकलसाठी, पण ती 1.25 कोटींची अमाऊंट म्हणजे ती 1.25 कोटींची नसेल, ती जवळजवळ 2 कोटींच्या घरात गेली असेल. का? तर इन्फ्लेशन. सो आपण तिथे कसं होऊ शकतो, एकदम सिम्पलचं प्लॅनिंग मी बनवलंय. तुम्हाला इथे दिसेल की 14,500 तुम्हाला SIP करायची आहे. ही SIP दरवर्षी तुम्हाला 2,500 वाढवायची आहे आणि ही SIP तुम्हाला 18 वर्षांपर्यंत करायची. लक्षात ठेवा, हे प्लॅनिंग न्यू बॉर्न बेबीजसाठी आहे. तुम्हाला जर असं वाटतंय की तुमची मुलं 5 ते 10 वयोगटात असेल किंवा 10 ते 15 वयोगटात असतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. तर त्यांच्यासाठी मी असं पर्सनलाइज प्लॅनिंग करण्यासाठी एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल. हा कॉर्पस झाला तुमच्या हायर एज्युकेशनसाठी. बरीचशी लोक असं म्हणतात की सोन्याला आता सोन्याचे दिवस आलेत, सो मी आत्तापासून ते घेऊ शकतो का, मुलांसाठी सोनं घेऊन ठेवायचं का? तर माझं ऍब्सोल्युटली याच्यासाठी आन्सर असेल नाही. कारण तुम्ही आता गोल्ड घेणार, ते तुम्ही मटेरियल फॉर्म मध्ये किंवा दागिन्यांच्या फॉर्म मध्ये घेणार, ती डिझाईन म्हणा किंवा त्या गोष्टी कदाचित पुढच्या मुलांना वाटणार आहे. माझी स्वतःची मुलगी अशी म्हणते की मला गोल्ड किंवा बाकी काही नकोय, मला ट्रॅव्हल करायचं. सो मला नाही वाटत की पुढच्या जनरेशनचे हे सगळे ऍस्पिरेशन्स असतील की गोल्ड हवंय किंवा या सगळ्या गोष्टी. सो त्या मार्गाला जाऊ नका. मला असं वाटतं तोच पैसा तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये ठेवलात तर तुम्हाला जेव्हा त्या मुलांना हवे, डायमंड हवे असेल किंवा जेही हवे असेल, तुम्ही त्यांना लिक्विड कॅश असल्यानंतर घेऊन देऊ शकता. लिक्विडिटी असते. आता दुसरं सोल्युशन, बरीचशी लोक असं म्हणतात की आम्हाला SIP करायला जमणार नाही. त्या चार्ट मध्ये दिसतंय, जर तुम्हाला SIP करायचं पॉसिबल नाही ना, तुम्ही लमसम सुद्धा टाकू शकता. बऱ्याचदा असं होतं की एखादी प्रॉपर्टी सेल केलेली असेल किंवा काही लिक्विड अमाऊंट येते किंवा आजी आजोबा नातवांच्या नावावर काहीतरी इन्व्हेस्ट करायला बघतात, तर तेव्हा समजा तुम्हाला दर महिन्याला SIP नसेल करायला जमत, तुम्ही एकदम 38,50,000 जर इन्व्हेस्ट करताय आणि ते तसेच इन्व्हेस्टेड ठेवताय आणि 12% जरी रिटर्न्स मिळाले तरी तुमचा पोर्टफोलिओ परत 2 कोटींपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. सो तुम्हाला हे 2 सोल्युशन आहेत. तुम्ही आयदर SIP करू शकता किंवा लमसम करू शकता. शेवटचं आणि महत्वाचं सेक्शन मिस करू नका. इथे आपण बघू शकतो, जर आपण 10,000ची SIP करतोय पुढच्या 18 वर्षांसाठी, तर रिटर्न्स कसे बनतात. सो आपण एंडॉमेंट पॉलिसीमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर ती अमाऊंट 4-5% आपल्याला रिटर्न्स येते. म्हणजे नॉर्मली तुम्ही ज्या इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये इन्व्हेस्ट करता तर त्याच्यात आपले रिटर्न्स बनतात 35 लाखांपर्यंत. PPF आपण बऱ्याच वेळा बघतो की बरेचसे लोक PPF मध्ये गॅरंटेड आहे, गव्हर्नमेंट आहे, टॅक्स फ्री आहे, तर तिथे इन्व्हेस्ट करतात. तिथे बघू शकतो आपण 43 लाखांपर्यंत अमाऊंट गेली आहे. सुकन्या समृद्धी सध्या खूप पॉप्युलर आहे की मुलींसाठी सुकन्या समृद्धीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जातात. तिथे आपण बघू शकतो की 45 लाखांपर्यंत अमाऊंट गेली. पण तेच पैसे जर आपण इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये SIP करतोय, ती अमाऊंट जवळजवळ 76 लाखांपर्यंत जाते. सो डिफरन्स तुम्ही बघू शकता, 40-45 लाख आणि जवळजवळ 75 लाखांपर्यंत पुढची अमाऊंट. मुलांसाठीच्या नावावर SIP सुरू करायची असेल, तुम्हाला याचं सोल्युशन हवं असेल, SIP कशी सुरू करायची, कोणता फंड घ्यायला हवा, यासाठी तुम्ही तुमच्या नियरेस्ट कोणी ऍडवायझर असेल त्यांना भेटू शकता किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कनेक्ट करा. आणि ही आपली नवीन सुरुवात आहे युट्यूबची. जर तुम्हाला असं वाटतंय की खरंच काही एलॅबोरेटेड व्हिडिओ आपल्याला चांगले वाटतायत, तुम्हाला सोल्युशन मिळतात, काही हेल्प होतीये, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.